मला आता मला मस्त साखर घेतली आता त्याला मस्त गिफ्ट द्यायचं मला. बाबू एवढे पाकिट कुठं आणले मम्मी? ओळख पण काय आणलं असं मी काय आणलंय? पाकिट आणले तर ते 2-2 रुपये असते. कुणा कोण आणले मग पाकिट तुझी? तुला माहितीये का अख्खी 4,000 रुपयाचं मी कृष्णाला गिफ्ट घेतलंय त्याला गिफ्ट द्यायचं करावं लावले याला. नववी तर चेन दिली तू. मग 8वी पास झालाय त्यो. 8वी पास झाला. 12वी पासून 12वी आता पुढे गेलो तरी पण तो मला अजून काहीच गिफ्ट नाही केलं. त्याला बरं करते गिफ्ट. आता 15वीला पास झाला का मग तुला मोठे जाऊन दे राव तर थोडं थांबूनच घेतो. 15वी पास झाला की डायरेक्ट मोठीच गाडी मागवतो म्हणजे विषयच नाही करायचा बाकीचा काही. एवढा काय विचार करू राहिले नेमकं तू? काही नाही बरं झालं थँक्यू बरं का. तू याला चेन दिली आता अजून काहीतरी दे. दीदीला पण दी मग मला काही नाही. 15वी पास झाला तो मग कृष्णा काय इकडे रे बाळा. घरामध्ये होता का? आलो एवढ्या वेळचा मग घरातच असेल. मी का होतं त्याला सापडतो इकडे तिकडं. हा होय. मला खायला बिस्किट पुडा खायला 5 रुपये कमी पडले होते म्हणून त्याला का वाजता सापडून राहिलं माहिती 10 रुपये घेऊन गेलाय का आई. घरात लपलाय होय. मग हो नक्की तुझीच वाट पाहत बसला असणार तू. मग माहित असं म्हणजे मम्मी गावात गेली आता काहीतरी आणलं अगं झाकून ठेवी हे आत्ताच नको दाखवू त्याला येऊन दे. झाकून ठेवल्या. पण बसलो होते त्या भाऊचे पैसे चोरले होते. मग मला विचारलं पाहतो काय आणलं खायला. काय का मम्मी? अरे इकडे ना मम्मी काय आणलं खायला? पाहिलं का मी याला कवाचा धुर राहिलो माहिती 10 रुपये घेऊन पळून गेला ह्यो कवाचा. मी बिस्किट पुण्यासाठी कवाचा बसलो. नाही का मम्मी ह्यो काही सांगत आहे. बाबू किती भयानक पलटी मार राहिला ह्यो. काय का मम्मी? चल ना घरामध्ये तुला एक गोष्ट दाखवायची मला. बरं माझे पैसे गेले का? जाऊ दे तुझे पैसे पण देऊ आपण. चल घरात. बाबू परत भाऊ आणला घरामध्ये माझे पैसे गेले मम्मी राव. मग देईन ना तुला थांब ना त्याला एकदा गेलो माझे gift. पैसे. आता पैसे घेऊन पळतो माझे. काय तुला नाही, भांडण करू नका गिफ्ट दाखवणार ना. जाऊ दे भाऊ पहिले गिफ्ट. बरं दाखव काय आणलं गिफ्ट. बसत खाली तू काय उतावळा झाला एवढा. काय आणलं पाहू तुम्हाला. बाबा साखळी आणली मला. हो त्याला तू आता साखरी दिली मला पाकिट तरी द्यावं लागेल. ओय, म्हणजे तुझा काय रे. भाऊ मला माझा वाला इथे तू कसं सांगितशील तुझा वाला तू देता का मला. पासून त्याला सगळं दिलं मला पाकिट तरी त्याला पैसे ठेवायला. माझा पाकिट येते. अरे येईन मी 2 रुपये खिशात राहते त्याच्यामध्ये तू पाकिट घेऊन दर राह. मग ये पाकिट. हे काय कसं येतं झालं का? बाबाने काय त्याला ठेवता का ते खिशात घेत असते. अरे मी खिशातच ठेवत होतो बाळा इथं खिसा आहे माझा माझा. सगळा करत. हो पाहिलं का किती बोल राहिलं. तू एक चेन त्याला घेऊन दिली राव तू एवढा बोल राहिला राव मम्मी. जाऊ दे लहान 8वी पास झालाय ना त्यो. मला किती दिवसातून मिळाली कशात? तुला हे मिळालं बाय मिळाली ती घालीत नाही तू. ती सुद्धा एकूण खाल्ली गपची बस. माझ्याकडे काहीच नाही राहिले पैसे. मा इतकी भारी चैन पाहून जातस तू म्हणून बोलतस तू. बाय कशी आई कशी आई बरोबर असतं भाऊ बरोबर कशी आहे असतं. कशी आहे. हो मला चेन माझ्याकडे पैसे आले का याच्यापेक्षा मोठी चेन करीन मी मग जाऊन दे भाऊ मला. मग कर तवा करायचं तवा कर. हो तू आत्ता असा बोलू राहिला जेव्हा माझ्याकडे पैसे ये येतील ना, बाई. ये हे थोड्या छडा भर चांदीसाठी तुम्हाला एवढा बोललास तुझ्या मोठ्या भावाला बोललास तू एवढं. नाक ताणू नका. आई साहेब तुम्ही तरी काही बोला याला. हा खूप छान वाटतोय माझा. तुझा आता जाऊ दे आता छोटा आहे तुझ्यापेक्षा एवढं नाही टेन्शन. माते तो माझ्यापेक्षा छोटा आहे त्यामुळेच मी गप्प बसलो आहे. तू भाषा बंद कर आणि जा बाहेर. बाबू मला काळीची किंमत द्याय ना मम्मी हो मला. तुला पेटून द्यायचंय. बापू बाबा बाहेर जाऊ दे. हो जाय मग जाय भाऊ मला पण काहीतरी द्यावं लागेल. एक पॉकेट बनले ते हे मला. घेतो नाही. तू जेवायला मला बरं ये तर माझा नाही का जुना कडाय चांदीचं. आई साहेबांना बोलू दे. ठीक आहे बाई बाया. अरे राम कशाला पाकिट फेकितो. तू 15वी पास होय तुला आहे ना तो मला मनासारखं गिफ्ट घेऊन देईस. अरे 12वीलाच कस तरी पास झालोय आता हे 15वी पास करायचं होते आता इथं 14वीला काय होतं मलाच नाही माहिती. काय मनात गुडगुड करू राहिला. काय टेन्शन भाऊ काही नाही करू राहिलो. मी 15वी पास झाला मला गाडीत घेऊन यावं लागेल हो, मला काही घेणं नाही मग. चल तुला घेऊन दिली गाडी. हो आता कस तरी 15वी पास कसं व्हावं आता डायरेक्ट डोक्यात पाणी झालंय माझ्या. ते मनात गुडगुड करू नको. नाही नाही हो आई साहेब तुम्ही चुकीचं केलं यार. मला मला माहिती चेन याला दिली राव तुम्ही खुशाल. जाऊ दे छोटा भाव आहे आता त्याच्यामुळे दिली.
तो बघा ना माझ्याकडे पाहून कसा हसू राहिलाय जळू राहिलाय ए, माझं. त्याच्याकडे पाहू नको ना रे ना ते डोळे काढून गोटे घ्यावा ना. सारी आता काय करावं खूप जगायला येऊन राहिलं पण आता दाबून घ्यावं लागेल. चला आता मला लवकर चहा बनवून आणा. मी आता तुम्हाला साखर घेऊन दिली. थांबा मी आता आणतो. याला सांगा तुम्ही चहा बनवायचा आता मी नाही आणणार. बरं मी चाललो आता आणतो. ती सांगितलं होतं काय करतो त्याच्याकडे नको जाऊ कुठे त्याला जबरदस्त दिसू राहिली काही थोडा वेळ आता आतमध्ये घाल. भारी दिसते. अरे वा, मम्मी मला चेन दे ना. नको बाबा त्याची वाली चेन आहे. एक तर दिली त्याला गिफ्ट म्या. कधी त्याला काय करणार रे मी माझ्याकडे चेन काय घाल तुम्ही नको तुम्हाला चहा पण नाही करून आणणार. दाखव, दाखव, दाखव. आता आला का तेव्हा अरे इकडे आणलाय कसं घेतले तर बाबू, माझी. चेन नाही घेतली तर बाईला की चालय. मग कस काय घेतली तुझ्याकडे आहे ना ये भाऊ तू ऐकू ऐकू मला खोकायला लागला पार पार हे सगळं माहित सगळं पार सगळं रक्त चाटून टाकलं भाऊ तू तर. माझी चैन घेतात चालते मावर जात तुला आहे ना चैन कानातली वाळी आहे. आता नाटकच करतो राव खोका येऊन बेहोश व्हायची तेव्हा मला एक चेन तरी दिली नाही दवाखान्यात तरी नेते. अगं बाबू हे काय झालंय बाबू तुला काय झालंय ए धर जाऊ तुला चैन धर 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 धर. काय झालंय रे, काय झालंय? भाऊला चैन दिली आता त्याला जीव आलाय त्या बाई जीवाचं झालं राणी का चैन नाटक करतात दिक्कत कांड्या शांतावर. आणली, असं काय करतो तू? बाबू म्हणजे मी काय मिळलं तरी पण तुम्ही चैनच घ्या मग माझ्याकडून. आता मी घालूनच घेतो मग कसली घेशील तू चैन बाबाय. अरे बाबू एवढं नाटक करू नका उपयोग नाही झाला भाऊ. मला चैन पण द्यायला मग नाही. नाही याला झाकून टाक याचं बोलणं बंद होईल तिकडून चल. अरे 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 कमी झाकून टाकू राहिला. अगं आपल्या भावनाची भणभण बंद होईल जाऊ दे आपण छापू चल आता गेला बरं. मला यायला बाई काहीच नाही मग घरामध्ये नुसते मला हे आज कधी कधी भाऊ जाऊ दे मी चाचणी होती तुमच्या बाहेर